नमस्कार. मी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी ते पंढरपूर या सोहळ्यामध्ये मी आलेलो आहे आणि हा पालखी सोहळा महाराष्ट्रातला नव्हे, आमची चर्चा होते त्याप्रमाणे संपूर्ण जगातला एकमेव असा सोहळा आहे की या सोहळ्यामध्ये सर्व धर्म समभाव असतो आणि खरोखर खरा आनंद जर घ्यायचा असेल तर सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. आमच्या पलूसच्या आजरेकर दिंडीचे सर्व साधक या ठिकाणी जमलेले आहेत, त्याचबरोबर सगळे आहेत आणि या ठिकाणी हिंगोली इथले बाजीराव शिरामे बाजीराव शिरामे यांनी 24 वर्षापूर्वी ही दिंडी सुरू केलेली आहे आणि या दिंडीला आमच्या पलूसचे असणारे नारायण बुचडे यांनी योगायोगानं या दिंडीला जेवणाचा प्रसाद देण्याचं काम सुरू केलंय. गेली 25 वर्षापासून ते आहे आणि या ठिकाणी आमच्या सगळ्या आजरेकर दिंडीतले पण लोक असतात जेवण्यासाठी. नारायणराव, तुम्ही मला एक सांगा की तुम्ही केव्हापासून हे सगळं तुम्ही इथं प्रसाद देताय आणि त्याला तुम्हाला काय लाभ झालाय? मला लाभ झाला, माझा लाभ भरपूर झाला. मला सगळं मिळालं. मला हे आशीर्वाद चांगला लागला ह्याचा झालं. त्यामुळे मला ही जेवण देतो म्हणले तेव्हापासून मला तापस्तूर काही कमी नाही. त्यामुळे मी आनंदानं ह्यानाशी जेवण देतो. बाजीराव शिरामे यांची योगायोगानं यांची भेट झाली आणि त्यामुळे त्या दिंडीला जेवण दिलं आणि त्या दिंडीच्या शेजारी असणारी आपली आजरेकर दिंडी पांडुरंग काका त्याचे प्रणेते इथं मोहिते भाऊ आहेत, सगळेजण आहेत आपले चोपदार मोहिते भाऊ आणि या ठिकाणी आजही माझ्या बरोबर आले आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय की हा कसं काय म्हणजे या दिंडीत काय आनंद मिळतो, तुम्हाला काय लाभ झालाय? आनंद, चांगल्या पद्धतीचा आनंद आहे. म्हणजे आमच्या पश्चिम महाराष्ट्रातला प्रसाद तुम्हाला मिळतोय. हा, मग तुम्ही किती वर्षापासून आहे? 2011 पासून. 18 पासून? 11 पासून. हा, मग वडील 2001 पासून. 1 पासून म्हणजे जवळजवळ 24 वर्ष आज ही दिंडी तुमची चालू आहे. मग कसा काय रोटेशन तुमचं चालू असतं दररोज आळंदीपासून? आळंदीपासून जसे जसे मुकाम आले तसे तसे फोन करायचे. जे माणसं जे आता यायचं जेवण आहे हो आपल्याला आळंदीपासूनच सुरुवात करायची. सगळे जेवण देतात म्हणजे असे तुमचे बरेच साधक आहेत की तुमच्या दिंडीला जेवण देतात. मग तुम्ही हिंगोली पासून किती लोक घेऊन आलाय? आम्ही तिथं 350 लोक आणले. बर, 350. इथं आळंदीत काही मिळाले. बर बर बर. हे सगळं चालू आहे तुमचं. तुम्हाला काय म्हणायचंय? नंबर 1 दिंडी आमची आज चांगल्या प्रकारे चालू आहे. बर, मग वडिलापासून वडील 2011 वाढले तेव्हापासून आम्ही चालू आहे. हो, तुम्हाला याचा काय आत्मिक आनंद मिळतो? आत्मिक आनंद भरपूर आहे साहेब. माऊलीच्या आनंदावानी आनंद कुठंच नाही. बर, चालतंय. खूप सुंदर नारायणरावनी सांगितलेलं आहे. भाऊ, जरा बोला तुम्ही की आज आपण तुमच्यामुळे आम्हाला लाभ मिळालाय. आम्ही योगायोगाने आलेलो आहे. काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? काय हा मित्रमंडळ समुदाय आणि अशा कार्यामध्ये सामुदायिक कार्यामध्ये जो भेटतो तो आनंद काय वेगळाच असतो. आनंदाचे डोळे, आनंदाचे तरंग. हो, असं हा आनंदाचा सोहळा आणि त्यामध्ये तुम्ही आम्ही सहभागी. हा मोठा सोहळा घरी मिळत नाही असा प्रसाद मिळाला आम्हाला. त्याच्यामुळे खूप सुंदर. आणि काय तुम्ही सांगा, तुम्ही सारखं याच्यात इतकं सहभागी होत आहे? हे नारायण चिरमाळे 400 लोकांना जेवण 2.5 दिवस घालत असतात. 2.5 दिवस म्हणजे कालही 2 काल संध्याकाळी आणि आज सकाळ संध्याकाळ 3 जेवण. 3 जेवण 401 माणूस. म्हणजे ही कसली पुण्य आहे ना, काय लोकांचं. नाही, नारायणरावांचा सगळी प्रगती मला माहिती आहे. आमचे विद्यार्थी आहेत ते आणि त्यांची गावातलं घर माहिती आहे. आता ते परांजपे कॉलनीत राहतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाला लाभ किती झालाय, मुलं शिकले ते सगळं माहिती आहे. आणि कोण बोलणार आहे? हा, बोला. मी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कर्मचारी आहे. हो. 2015ला रिटायर झालो. तेव्हापासून मी वारीच्या ह्याच्यात सामील झालो आणि तेथून पुढं आजपर्यंत मला सर्व सुख समाधान त्यामुळे मिळालेलं आहे. आरोग्य चांगलं आहे? आरोग्य चांगलं आहे. आज 68 वर्ष वय आहे. अजून सुद्धा भरपूर ताकद सलग तुम्ही 17 दिवस चालता? होय. म्हणजे आळंदी पासून पंढरपूर पर्यंत सगळ्या. किती वर्षापासून? 2015 पासून. तुम्हाला शरीराला काय लाभ झालाय? शरीर माझं पहिल्यापासूनच चांगलं आहे. मग तरी पण ती काय व्हायचं थांबतंय ना? काही होत नाही. ह्या दिंडीमुळे थांबतंय. दिंडीमुळे नाही, माझं पहिल्यापासून शरीर कष्टाचं बी आहे. व्यायाम माझा रोज असतो. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. हो. मग दिंडीकडे काय यावं असं वाटलं? दिंडीकडे यावं म्हणजे मला पहिल्यापासून ह्यात कधीही देवधर्म किंवा पूजा अर्चा काही करता आली नाही. बँकेची सेवा, शेतकऱ्यांची सेवा अतिशय चांगल्या प्रकारची करायची ही एकच जिद्द असल्यामुळं
मला मी रिटायर झाल्यानंतर एक ठरवलं होतं की ह्या वारीमध्ये सामील व्हायचं आणि आपण या वारकऱ्यांच्या पंथात गेलो तर आपण व्यसनी होणार नाही, काही होणार नाही. ह्या दृष्टीनं मी या वारीत सामील झालो आणि मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. एका सेवानिवृत्त बँकेच्या कर्मचाऱ्याचा हा अनुभव आहे आणि खरोखर वारकऱ्यांच्या सहवासात आल्यानंतर, माऊलीच्या दिंडीमध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांच्या आरोग्याविषयी खूप सुंदर बोललेले आहेत. मला खूप आनंद वाटतोय त्यांचा. आणि कोण पलूस हा तुम्हाला काय वाटतंय? काय मी आतापर्यंत आलोय तेव्हापर्यंत माझे भरपूर मागे भरपूर सगळे व्यवस्थित बघतात. म्हणजे वारीत नाही असं म्हणजे कुठल्या चारी वाऱ्या वर्षाला करतोय. हो, खूप सुंदर. आम्हालाही लाभ झालाय. आम्हीही 4-5 जण पलूस मधून इकडे आलोय. सुतार साहेब आहेत रोहित टायरचे, त्याचबरोबर जयसिंग आबा आहेत सांडगेवाडीचे, त्याचबरोबर प्राध्यापक संतोष काळे सर आहेत आणि राजेंद्र डाके दादा हेही आहेत. दादा तुम्ही आलाय, काय वाटतंय तुम्हाला? आता आपण काय आपली परेशानी झाली बघितली आपण सकाळपासून, काय काय वाटतंय मनापासून? ते कसं आहे, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, तसं एक वेळ वारीचा अनुभव आणि वारीतल्या येणाऱ्या लोकांच्या सहवासामध्ये जो वेळ आपण घालवतो त्याच्यामधला आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. आणि तो आनंद शब्दातीत असा आहे. ज्या साधू संतांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी 700 वर्षापूर्वी ही जी वारीची प्रथा चालू केलेली आहे त्याचं गम्य काय आहे ही गावात राहून कळणार नाही. खरंय. प्रत्यक्ष येऊन ज्यावेळेला माणूस तो उपभोग त्याचा घेतो, प्रत्यक्ष डोळा याची देही याची डोळा तो बघतो, त्यावेळेला त्याला आत्मिक आनंद ज्या स्वरूपाचा मिळतो तो व्यक्त न करण्यासारखाच आहे. आणि आयुष्याच्या या जीवनामध्ये अगदी या 60, 65, 70 वर्षाची लोक चालतात आणि त्याचा आनंद इतका अनुभवतात, हा आनंद त्याला गावाकडे मिळणं शक्यच नाही. म्हणून ही परंपरा न पत्रिका पाठवता, कुणीही निमंत्रण न देता येतात. कितीही कष्ट पडले, पाऊस आला, ऊन पडलं, आणखी किती त्रास झाले, राहण्याची गैरसोय झाली, तरी लोकांना काहीही त्याचा खेद वाटत नाही. फक्त त्या आनंदाला मोलच नाही. मी काय म्हणतोय, वारंवार माणूस येतो इकडं वडीनं. हो, मी काय म्हणतोय, आपण गेली 4 महिने झालं ठरवतोय वारीला जायचं आणि आपण ठरवून आज आलो. आपली दुपारपासून हे सापडलं नाही, लवकर परेशानी झाली, तरी पण आपल्याला माऊलीने इकडे आणला आणि आपण मागचं विसरून गेलो. मार्ग आपल्याला इथं आल्यानंतर माऊलीनीच दाखवला आणि दिंडीपर्यंत पोहोचवलं, माऊलीनीच पोहोचवलं. आपण आपल्या पायानं फक्त चालायचा प्रयत्न केला, काळे सर तुम्हाला काय वाटतं? माऊलीने दाखवला. तुम्हाला काय वाटतं? त्यामुळे आपण इथं पोहोचलो. या दिंडीत ज्यावेळी सामील झालो त्यावेळी इतका आनंद झाला की इतका सगळा हा जनसमुदाय हा भक्तिमय रसामध्ये न्हावून निघतो आणि त्यांची व्यवस्था जी आहे ही व्यवस्था त्यामध्ये इतकी सुंदर पद्धतीने होते. खरोखर माऊलींचं एक यथार्थ दर्शन जे आहे हे दर्शन त्यामध्ये घडतं. ही जुळून आली नाती गतजन्मीच्या पुण्याईचा ठेवा, ही जुळून आली नाती गतजन्मीच्या पुण्याईचा ठेवा, अभंग ओवी गाऊ आयुष्याच्या वाटेवरती सुगंध उधळीत राहू, निळे आभाळ माथ्यावरती पायाखाली हिरवी धरती, पक्षी आपण फांदीवरती, अरे तू तिकडचा मी इकडचा, तरी सुगंध उधळीत राहू आयुष्याच्या वाटेवरती सुगंध उधळीत राहू. माऊलींनी ओवीतून पहिली कविता मराठी दिली आपल्याला ओवीच्या माध्यमातून आणि तुम्ही आता मुक्तछंदातली खूप सुंदर कविता याच्यावरती सादर केली. आबा तुम्हाला काय वाटतंय? आपल्याला गेली 4 महिन्यापासून विषय चालूच होता. इथं आल्यापासून मग अगदी आनंद झाला. आपण मग अशी सापडत नाही म्हणून इकडे तिकडे फिरलो पण तिथंच त्या मार्गावर परत आलो. पण आता पंढरपूर पर्यंत जायचं आहे एवढं. हो मी प्रथमच इथं आलो असं बघून मला फक्त खूप खूप आनंद झाला. तुम्ही लग्नाला 10 तारखेला बरोबर पोहोचणार. ठीक आहे, खूप सुंदर. आणखी सगळं हा म्हणा की थांबा दुसरं घेऊ दे. इथं काका विचारू त्यांना. इथं टेंट मध्ये वारकरी काका बसलेले आहेत. तुम्हाला काय म्हणायचं? तुम्ही ऐकताय मगापासून? हो. काय म्हणायचं? कशाबद्दल? बसा असा सुख सोहळा कुठेही नाही. मी 2004 पासून वारी करतोय. हो बरं का. तर त्या वारीचा मला जे आनंद आहे आणि मी ही पंगत सासवडला देतो. पण त्या पंक्तीत या वारीपासून माझं एवढं भरभराट झालं माऊली कृपेनं. हो. म्हणजे तुमचं गाव सासवड? गाव हिंगोली जिल्ह्यामध्येच आहे, पुष्यगाव. तुम्ही पंगत घालताय? हो. तर मला या माऊलीच्या कृपेनं एवढी भरभराट
हे की आणि हा आनंद कुठेही नाही. काय नाव? सीताराम महाजी जवळे. खूप सुंदर. इथं काही माऊली बसलेले, इकडं ताई बसलेले आहेत. सांगा मला किती वर्षापासून वारीत येत आहे? आम्ही 2004 पासून येतो. 2004 पासून. तुम्ही सांगा. हा बोला बोला, लोकांच्या पर्यंत सांगा. तुम्ही सांगा. मी याच वर्षी वारीमध्ये आले. हा, तुमचा काय अनुभव? माझा अनुभव म्हणजे मला यायच्या अगोदर मला वाटतं तुम्ही चालू शकत नाही, पण मी हिंमत केली यायची. माझा टोंगळा फार दुखत होता यायच्या अगोदर, आणि वारीत चालायला लागेल तेव्हापासून माझा टोंगळा अजिबात दुखत नाही. हा माऊलीची ताकद आहे, कृपा आहे माऊली. माझी इच्छाच होती यायची, वारीमध्ये यायची. माझी खूप वर्ष झाली इच्छा होती, ती माऊलीनं पूर्ण केली. अजून कोण बोलणार आहे का? बोलतात. हा बोला बोला. हा चला, भाऊ इकडे लाईट दाखवा. तुम्हाला या वारीत आल्यानंतर आनंद काय मिळतोय सांगा. आनंद म्हणजे 4-5 वर्ष झाले सतत येत राहिलो, आणि या वारीचा आनंद इतका असा स्मरणीय आहे की एवढा आनंद आम्हाला कुठेही समजा आतापर्यंत भेटला नाही. या आनंदात इतकं तल्लीन होऊन आम्ही आळंदी ते पंढरपूर चालतो की इतक्या या आम्हाला रस्ता म्हणजे काय हे समज नाही. फक्त माऊलीचं एकच ध्येय असतं आमच्या मनात, आपल्याला पंढरपूर गाठायचं, विठोबाचं दर्शन घ्यायचं. आणि आरोग्य काय? हा आरोग्याचं इतकं सुंदर आरोग्य लाभलंय की आमच्या या तब्येती हे ते तंदुरुस्त राहतात. म्हणजे तुम्ही वारीत एक 17-18 दिवस गेल्यानंतर बॅटरी चार्ज होऊन जाते. हा, चार्ज होती. आणि 6-7 महिने ती पुरत्या. हो, वर्षभर कसलाही त्रास होत नाही, काही नाही. घरी असले की प्रत्येक वेळेस नुसतं गाडीवर फिरणं हे होणं, पण इथं असा चालण्याचा कोणताही त्रास होत. तुम्ही एक येताय आता किती, 1 वर्ष झालं, तुम्ही काय लोकांना आणलं का? हा, परत बरेच जण आलेत ना आमच्यामुळे. तुमच्यामुळे? हो ना. मग त्याचं पुण्य तुम्हाला फार मोठं आहे. बरेच वाढले. माऊलीनी म्हणजे तुम्ही अनेकांना घेऊन आला, त्याचं महत्व सांगितलं, त्याच्यातला आनंद इतरांनाही कळाला, त्यालाही आरोग्य मिळाले. खूप म्हणजे हिंगोलीच्या कित्येक दिंड्या आहेत आम्हाला दिसतं, आणि बऱ्याच वेळा हिंगोलीची मोठी चपाती आम्ही बघतो. हिंगोलीची एका गेल्या वर्षी बघितली होती, एक 4-5 बायका एकच मोठी चपाती सगळे आम्ही बघत होतो हिंगोलीच्या एका दिंडीमध्ये, आहे की नाही? हा, ते स्वतः करून खाणारी माणसं. सासूबाई 11 वर्ष झालं, 10-11 वर्ष गेले. होय, सासूबाई तुमच्या. सांगा नाव सांगा. चंद्रभागाबाई. हा, तुम्ही कितीपासून येत आहे? 10-15 वर्ष झाली असते. तुम्हाला काय आनंद मिळतोय नक्की? आता हातपाय चालते तोपर्यंत नक्की येणार. नक्की. माऊलीच्या आणि पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे, त्याचा अनुभव आलाय. खूप सुंदर. हे सर्व मंडळी, सर्व माऊली आणि हे सर्वजण वारकरी हिंगोली जिल्ह्यामधले आहेत, आणि योगायोगानं आज मला त्यांची भेट झालेली आहे. खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.